देवनाई संघाने टॉस जिंकलाय आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला बॉल कव्हर्स वरती उडवलाय. पहिला बॉल नो मॅन्स लँड नंतर एक धाव घेतली आहे. स्वतः क्षेत्ररक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळतात. भावेश जापेकर आणि विशाल हे आपल्याला पाहायला मिळतात. आता विशाल स्ट्राईक वरती आलेत. षटक नंबर पहिलं श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द. हो हो हो, पहिल्या बॉलवरती एक धाव घेतल्यानंतर अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. आडव्या बॅटचे फटके, बॅकफूट वरचे फटके प्रॉपर असतात जरूर, परंतु ते फटके कुठे ना कुठे तरी धोकादायक त्या मुवमेंटला ठरू शकतात. शिभैरवनाथ सीसी कापडे खुर्द आणि आई काळकाई सीसी केवनाळे या दोन टीम दरम्यान आपण हा चित्तरक्षण पाहतोय. मॅच नंबर 4, आजचा दिवस दुसरा. एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025. कटरचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर, बॉलरच्या डोक्यावरतून बॉल करत हवाई सफर, षटकार, 6 धावा ठोकल्यात. अखू टप्प्याचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, गली रिजन मधून बॉलचा पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक धावतात, मॅरेथॉन रेस चालू आहे. बॉल कलेक्ट केलाय, 2 कंप्लीट केल्यात त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ पॉवरफुल पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आता एकच किंग लक्षा किंग तेही या ठिकाणी आलेत. त्यांचंही सहर्षार्थिक स्वागत. हो हो हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅकअप होतोय गे. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दहा धावा स्कोर कार्ड वरती झालात. शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय उडवलाय उडवलाय, पाठवलाय समोरच्या दिशेने. आणखीन एक या ठिकाणी येतोय, चौकार, 4 धावा. अगदी षटकार ठोकल्यानंतर चौकाराचा कारनामा झालाय. भावेश जापेकर याच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय. धावा झाल्यात पहिल्या 6 बॉल मध्ये 14 धावा. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात विनोद मैदानाच्या आतमध्ये. षटक नंबर दुसरं घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होईल. हलक्या हाताने अगदी चॉप केलंय, बॉलला दिशा देण्याचं काम केलं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. तसं स्टाईलचे बॉल अगदी मारण्याचा प्रयत्न कित्येक वेळेला चांगले चांगले खेळाडू करत असतात, परंतु चॉप करणारे बॉल हे फार कमी खेळाडू करतात. षटक नंबर त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. यॉर्करचा बॉल, आता सेकंड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक नंबर दुसराचा खेळ चालू आहे. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय, बॅकअप त्या ठिकाणी आलाय.
पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने मारलाय, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जातीये. दुसरीचा प्रयत्न आता मात्र त्या ठिकाणी थांबवलाय. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 19 धावा. पहिल्या 2 बॉल मध्ये 2, तदनंतर तिसऱ्या बॉल मध्ये 1 कमबॅक करणार हे षटक आपल्याला पाहायला मिळते. अजून तरी एखाद दुसरा मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. हो हो हो, प्रचंड वेगाने टाकलेला बॉल, विकेट आली आहे. त्या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवली आहे. खेळाडू मात्र होता ते बाद. पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन उपाळे पाहायला मिळतात. अगदी एक सड पातळ बांधाचा, एक मजबूत बांधाचा, म्हणजे दोन्ही दमदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. धावा येऊ शकतात, अगदी चांगले मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नात आहेत, परंतु अगदी पेसर गोलंदाज जी अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विनोद कदम, तेही कुठेही कमी नाही आहेत. चौथ्या बॉल मध्ये यशस्वी ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. यावेळेला आणखी एक टप्प्यामध्ये आला आणि टप्प्यामध्ये कार्यक्रम देखील केला. आल्या आल्या ठोकलाय षटकार चैतन्य उपालेच्या बॅट मधून. 6 धावा. मध्ये चैतन्याने आल्या आल्या षटकार ठोकलाय. चैतन्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये, चेतनच्या ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेतन उपाळे आल्या आल्या त्याने टाकतीचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय. धावा झाला आता स्कोर कार्ड वरती एकूण 25 धावा. ओहो हो, या वेळेला अवे फ्रॉम दी बॉडी बॉल ऑफ सम, शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. षटक संपलाय दुसरं. पहिल्या 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 25. एका गड्याच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आकाशजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जे संपूर्ण मैदानाचा आराखडा पाहतोय, रूपरेषा मैदानाची आपण पाहतोय, त्यांच्या मदतीने आपल्याला विशेष सहकार्य झालंय. आकाश भोईर यांचं आगमन झालंय. SKMB अध्यक्ष चषक 2025 मध्ये त्यांचं देखील सहर्ष हार्दिक 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 स्वागत. नेहमी सहकार्याची भूमिका या विभागामध्ये आल्यानंतर डोंबिवली परिसरामध्ये आकाशजी भोईर यांची आपल्याला नेहमी राहताना पाहायला मिळते. निश्चित अगदी आपण या विभागामध्ये, या तालुक्यामधील एकमात्र स्पर्धा की ज्या 5व्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूला बाईक ठेवली गेली आहे. जे आपण मुख्य आकर्षण या संपूर्ण स्पर्धेचं पाहतोय. या संपूर्ण आयोजनामध्ये त्या जो कोण बेस्ट खेळाडू असेल त्याला बाईक दिली जाईल. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न.
षटक नंबर 3 पाहायला मिळतंय गोलंदाजीसाठी श्लोक निकम याला आमंत्रित करण्यात आलाय. श्लोक आला आणि श्लोकच्या सेकंड बॉल वरती चौकार ठोकला देखील चेतनने. चा निर्णय घेतला, आमंत्रित केलं श्री भैरवनाथ सीसी कापडे खुर्द या टीमला क्षेत्ररक्षणासाठी. प्रथम बॅटिंगचा परफॉर्मन्स एक चांगला राहताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात. त्यावेळेला मोठी अपील जरूर केली आहे. डॉट बॉल आलाय. अजूनपर्यंत धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती 30. एक विशेष आणि उत्कृष्ट सहकार्य नेहमी राहिले ना या पोलादपूर तालुक्याला स्कोरिंगच्या माध्यमातून. विनय तळेकर असुद्धा डिजिटल स्कोरिंग करतायत आणि त्यांचे बंधू अतुल तळेकर यांना देखील आपण पाहतोय. कटरचा वापर कव्हर्स मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. ओहो हो जेल ड्रॉप केला गेलाय. या मॅच मधला बाहुबलीचा तुम्ही जेल ड्रॉप केलाय. चेतन उपालेचा जेल त्या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. येणारी वेळ येणारा काळ चेतन उपाले सांगेल की माझा जेल तो तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता. यावेळेला कटरचा वापर करण्यात आला. लेट कट पॅटचा फ्लो अगदी पाहिजे तितका बसला नाही. गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं. 5 बॉल अजूनपर्यंत कंप्लीट झाले. एक चांगली गोलंदाजी कमबॅक करणार राहिले अजूनपर्यंत या षटकामध्ये. श्लोक निकमने सेकंड बॉल वरती एक चौकार मारून दिलाय. ओ हो 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 षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 31. श्लोक निकमने आल्याबरोबर 6 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. कमबॅक करणारी गोलंदाजी ही कापडे खुर्द संघाकडून श्लोक निकमची राहिली. 3 षटकांचा खेळ संपलाय. एका षटकाचा खेळ 6 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. चेतनने उपाळे आणि त्यांच्या साथीदार विशाल मैदानाच्या आतमध्ये अजूनही तडजोडून उभे आहेत. येणाऱ्या 6 बॉल मध्ये खूप काही घडू देखील शकतं. मोठे स्ट्रोक जर बनले तर एक चांगलं फायटिंग टोटल या ठिकाणी बनेल. स्कोअर शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक मॅच मधलं अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश माने याला प्राचारण करण्यात आलंय. पहिलाच बॉल स्क्वेअर बॉल दिलाय. यावेळेला अपील मोठी आहे. अपील मोठी आहे. अपील मोठी आहे. अपील उचलून धरली आहे जरूर. प्रेशर कुकरची शिट्टी आणि मैदानावरची अपील थोडीशी सारखीच वाटायला लागली आहे. थोडंसं प्रेशर जरूर रिलीज झालं असेल. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल होता. आतमध्ये येऊन खेचण्याचा प्रयत्न केला. पंचांचा निर्णय लेट आलाय, थेट आलाय, परंतु ग्रेट आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट त्या ठिकाणी आली आहे. पहा लेट पण थेट असा निर्णय आलाय. पंचांचा निर्णय चेतन उपाळे यांना मात्र परतावा लागेल. पहिला बॉल स्क्वेअर. दुसरा बॉल वरती लगेचच विकेट घेतली आहे. आकाश माने सारख्या गोलंदाजाने एका आक्रमक फलंदाजाला सेट न होऊन देता त्याला लगेचच माघारी परतवणे या बाबी देखील फार महत्वाच्या राहिल्यात. या आयोजनाच्या माध्यमातून एक आपण विशेष सन्मान करणार आहोत. SKMB अध्यक्ष चषकामध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं संजयजी कदम साहेब यांचा आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत. मी विनंती करेन विलासदादा तामदार कापडे खुर्द आधार स्तंभ
साहेबांच्या हस्ते आपण सन्मान घेणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन की संजयजी कदम यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. धामणेची वाडी बाकीचे देखील त्यांचे सहकार्य नेहमी सहकार्य राहिले या धामणेची वाडी टीम कडून. एसकेएमबी अध्यक्ष चषकामध्ये गेली 4 पर्व झाली, हे 5वं पर्व आहे. बोलत यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येत आहेत, एक तर कंप्लीट केली आहे, दुसरा प्रयत्न करणार नाहीयेत. तर आपण जाणार आहोत विशेष सन्मानाकडे. धामणेची वाडी टीमचे सहकारी आणि नेहमी आपल्याला विशेष सहकार्य संजयजी कदम आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं असतं, त्याबद्दल त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. धन्यवाद साहेब. एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025च्या या आयोजनामध्ये आपण आलात, आपल्या टीमला घेऊन, आपल्या साथीदारांना घेऊन, त्याबद्दल आपला पुन्हा एकदा विशेष आभार. यावेळेला पुन्हा एकदा अपील उचलून धरली होती. डॉट बॉल आलाय. ज्या वेळेला आपला ग्रामीणचा संघ, आपली ग्रामीणची टीम कुठे खेळायला जाते, आपलं वर्चस्व राहतं, त्यावेळेला संपूर्ण गाव त्यांच्या साथीला येतं. गावाचं नेतृत्व, गावाचं कर्तृत्व एका टीम कडून शिकावं. कधी उंच कधी खालून जाणारा बॉल. आता विशालला कळत नाहीये करायचं तरी काय, धावा करायचा तरी कशा. बॉल डॉट 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 बॉल येतात जरूर, परंतु धावा देखील येणं तितकंस इम्पॉर्टंट राहील. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट ही चांगला. सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवट थोडासा खराब होतोय. हो हो हो, काय बॉल टाकलाय, अक्षरशः डोळ्याची पापणी लावते. शफल झाले, बॉल डॉट झाला आणि इथे इनिंग ब्रेक होतीये. पाहूया रिव्ह्यू असेल. वाईट साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. एका टीमला एकच रिव्ह्यू अवेलेबल असेल. पाहूया बॅटिंग करणारा संघाने, केवनाळे संघाने रिव्ह्यू साठी रेफर केलंय. गणेशजी बाविस्कर सर आहेत ऑफिशियल पंच पॅनल, ज्यांना आपण पाहतो या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. त्याचबरोबर गुरुदास भोईर ऑफिशियल पंच अगदी आपण मैदानावरती पाहिलेत. नंदूजी मांडे आणि त्याचबरोबर डान्सिंग एम्पायर प्रदीपजी शिंदे सर यांना देखील आपण पाहतोय. पंचांचा निर्णय असेल वाईट नाहीये, फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी असेल. इनिंग ब्रेक झाली आहे. 3 लाईन मध्येच आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. एसकेएमबी ची ही शिस्त आहे, एसकेएमबी चे हे चषक आहे. तुम्ही ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये याल, सामना संपेल, सामना संपल्यानंतर देखील आपण हस्तांदोलन ज्या वेळेला कराल त्यावेळेला देखील लाईन मध्येच करायचंय. या साऱ्या बाबी फार महत्वाच्या आहेत. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, 4 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या त्या 33 रन्स आणि जिंकण्यासाठी 34 धावा करायच्या. 24 बॉल 34 धावा. मापक असा लक्षाचा पाठलाग करणार आहोत. त्याआधी ऐकूया डीजेचा मधुर आवाज. केवनाळे संघ आपण डगआउट खाली करून घ्या.
पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये. ओ हो 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 हो, झेल ड्रॉप केला गेलाय. पहिल्या बॉलची सुरुवात खराब दोघांकडूनही होते. चेतन उपाले थोडेसे नाराज आहेत. थोडीशी खराब बॅटिंग मधून परफॉर्मन्स, क्षेत्ररक्षणामधून परफॉर्मन्स, अशा स्टाईलचे परफॉर्मन्स झाले तर येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये प्लेइंग 11 मधलं तुमचं स्थान पक्क होईल की नाही या बाबीवरती देखील सारा विचार केला जाऊ शकतो. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. रोहन, हो 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 हो, डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. 24 बॉल 34 धावांची आवश्यकता असताना तिसरा बॉल लोअर फुल टॉस. आणखीन एक मिस टायमिंग. चेतन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. जेल जेल जेल. ओ हो, आता जेल द्यायचे तर द्यायचे किती वेळा? एक वेळा, दोन वेळा, दोन वेळा चुका झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. लीड करत असताना कुठे ना कुठेतरी नशिबाची खराब साथ मैदानाच्या आत थोडीशी लाभतीये. वारंवार अशा स्टाईलचे झेल, दोन वेळा जीवनदान, दोन वेळा गोल्डन चान्स आता तुम्हाला मिळणार नाहीयेत. होय होय होय, आलाय. चान्स सोडलेत परंतु ते चान्स सोडणार नाहीयेत. वार केलाय, हल्ला केलाय आणि आलाय षटकार. 6 धावा ठोकल्यात. निलेशच्या बॅट मधून 6 धावा आल्यात. स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर 8 धावा स्कोर कार्ड वरती. 34 चा पाठलाग करायचा आहे कापडे खुर्द या संघाला. यावेळेला आणखीन एक उडवला बॉल लॉंग ओव्हर. ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आता चुकी करणार नाहीयेत आणि विकेट नंबर 1 फायनली मिळाली आहे. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. कहीं पे नहीं गया और कहीं पे निशाना. पटका खेळायचा एकीकडे होता, बॉल गेला दुसरीकडे. तिसऱ्या पंचांना रेफर केला गेलाय. दुसरी धाव अंगलट आले की काय? तिसरे पंच आहेत गणेशजी बाविस्कर सर. या डिसिजन किती महत्वाचा आहे. दुसरी धाव घेऊ की नको, घेऊ की नको या मुवमेंट मध्ये होते. त्याच्या छपळाईने पळत होते. एक धाव शॉट त्या ठिकाणी असेल. एक रन देखील शॉट तो देखील चेक केला जाईल. पंचांचा निर्णय असेल नॉट आउट. आता शॉर्ट रन नॉन स्ट्राईकचा. कालपासून अगदी आपण पाहिले ना बरेच असे फलंदाज की जे अगदी शॉर्ट धावा करतात. ज्या वेळेला पळता बॅट घेऊन बॅटचा फ्लो अगदी आपल्याला वाटतो कॉन्फिडन्सने टेकवला गेलाय, परंतु तसं चित्र होत नाहीये. त्यावर देखील फार विचार विनिमय केला जातो. डिसिजन पाहिले जातात, त्यानंतर निर्णय दिले जातात. एक एक रन तुमच्यासाठी हा फार इम्पॉर्टंट असतो. ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता अगदी या रणनीतीमध्ये, या कुरुक्षेत्रामध्ये,
शॉर्ट धाव देखील नाहीये, म्हणजे धावबाद देखील वाचले, 2 रन मिळाल्या देखील, अगदी लाईन क्रॉस देखील केली गेली आहे. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 10 धावा. नाहीये, शॉर्ट नाहीये, 2 धावा कंप्लीट आहेत, 10 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. षटक संपलाय ते पहिलं. नवीन गोलंदाज वैभव उपाळे यांना पाहायला मिळतात. आता क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करतायत स्वतः कर्णधार केवनाळे संघाचे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 24 धावा करायच्या. 8च्या धावगतीने धावा या प्रत्येक षटकागणी तुम्हाला काढाव्या लागतील. इथून पुढे खूप मेहनत घ्यावी लागेल. पहिला बॉल इथे उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पण अनेक वेळेला म्हणतो ना, 2 अक्षराचं असतं ते लक, 2.5 अक्षराचं असतं ते भाग्य, 3 अक्षराचं असतं ते नशीब आणि 4 अक्षराचं असतं ते मेहनत. ही मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आल्यात. 18ला 24चं समीकरण आता 2 बनलात म्हणजे 12 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो हो, या वेळेला खूपच उंच बॉल. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. बॉल कंप्लीट केला. थांबव 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 थांबव, परंतु काय घडतंय, बॉल गरगर 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 फिरतोय देखील. नो बॉल, नो +2 म्हणजे धावा आल्यात एकूण 3. एक खराब बॉल, समीकरण बदलतं. 15 धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती. लोअर फुल टॉस, अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडूला दिशा दिली आहे, दिशा दिली आहे. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. पाठलाग करत असताना आता रोहन शाही बॅट मधून 4 धावा येताना पाहायला मिळतात. दुसरा दिवसाचा चित्तधारा रक्षण. यावेळेला आणखीन एक उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन येतय आणि होय, हा ही वन्स अगेन अनदर बिग हिट या ठिकाणी आलाय. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती बनलात. दुसरा षटकामध्ये फटकेबाजी दमदार चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खूपच बाहेरच्या दिशेने बॉल टाकलाय. पंच आमच्याकडे वळत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित करतायत. फाईट बॉल आलाय. हो हो, यावेळेला शफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला. मी स्ट्रायमिंग स्ट्रोक. अजून 10 धावांची आवश्यकता आहे. 24 बनल्यात. यावेळेला आणखीन एक उडवलाय. आकाशाला गवसणी घालणारा बॉल होता आणि होय, हाही गेलाय. षटकार. 6 धावा. यावेळेला उडवला बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला जेल. संपलाय खेळाडूचा मात्र खेळ.
2 धावा पेनल्टीच्या मिळाल्या आणि त्यामुळेच की आता 2 धावा ऍड होताना पाहायला मिळतात. सगळ्यांसाठी नियम सारखे असतील, कोणत्याही टीम वरती कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाहीये त्या गोष्टीकडे देखील मी आपलं लक्ष वेधन. आणि ते डगआउट्स ज्यांना प्लेइंग 11च्या खेळाडूंना दिले त्या डगआउट्स प्लेइंग 11च्या खेळाडू व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू तिथे अवेलेबल नसणार आहे. आयोजकांची टीम असली तरी सुद्धा पेनल्टी दिली गेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला देखील विशेष सूचना असतील. आणि सगळ्यांना जे संघ या स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये येणाऱ्या 4 दिवसामध्ये खेळणार आहेत, गोलंदाजीसाठी सिद्धेश अर्थात सिद्धू येताना पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 6 धावा. सहा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सिद्धू पहिला बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली आहे पहिल्याच बॉल मध्ये. सिद्धूने कट केल्या बॉलला, खूपच बाहेरचा बॉल, बॅटची हलकीशी कडा घेऊन जाणारा विकेट आली आहे. चेतन उपाळे गोळेगणी संघ कर्णधार, गोळेगणी संघ कर्णधार चला या. सहा धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फलंदाजीसाठी किरण. हो हो हो, बॉल पडला, थोडासा कट झाला. स्विंगचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी येते. उर्वरित 10 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. चेतन आणि विशाल त्यांच्या साथीदाराने पहिल्या डावामध्ये जर चांगली बॅटिंग केली असती ना, तर आता ही वेळ त्यांच्यावरती आली नसती. हाफ ट्रॅकर बॉल होता. डॉट बॉल आला. आता 9 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. तीन बॉल कंप्लीट झालेत. चार बॉल. ओके ओके, 4 बॉल झालेत. यावेळेला खूपच बाहेरच्या दिशेने पडलेला बॉल, व्हाईट बॉल आलाय. एक धाव ऍड होती. 3 धावांची आवश्यकता. षटक नंबर 3. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 3 धावा करायच्या जरूर आहेत, पण मॅच अगदी अंगातोंडाशी आणली. आज जर का बॉल डॉट आला तर मॅच बघायला आणखीन थोडीशी मजा येईल.
ओ हो डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आलाय. आता 6 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. आता थोडस प्रेशर रिलीज झालंय. पेनल्टीचे जे 2 रन आले ना, असं वाटलं असेल झक मारली आणि तिथे समोर आलो आणि उभा राहिलो. आणि या धावा जर तुमच्या पराभूतासाठी कारणीभूत ठरल्या ना, तर खूप 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 म्हणजे खूप वाईट ठरेल तुमच्यासाठी. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, एखादी मुलगी सोडून गेली इतकं दुःख होत नाही तितकं दुःख मॅच हारल्यावरती होतं एखाद्या क्रिकेटरला. 6 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी निलेश आलेत, परंतु मॅच फिनिश ही करावी लागेल, कारण का बाहेर 2 धारी तलवार घेऊन मंगेशजी बेलोसे साहेब उभे आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आहेत कापडे खुर्द टीमचे संघमालक देखील आहेत. विभागाचं दमदार शानदार रुबाबदार नेतृत्व, गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. लोअर फुलटॉस बॉल होता, किथे मारलाय, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बॉल वरती सामना फिनिश, मॅच फिनिश ऑन दी स्टाईल. सामना संपवलाय आणि कापडे खुर्द या टीमने जिंकली आहे ही मॅच, हा सामना.